मनोहर अर्जुन सुर्वे उर्फ मन्या सुर्वे हा एक 70 आणि 80च्या दशकातील अंडरवर्ल्डचा चेहरा. या मन्याला 11 जानेवारी 1982 रोजी पोलिसांनी वडाळ्यातील कॉलेजमध्ये एन्काउंटरमध्ये मारलं होतं. मन्या सुर्वेला दुपारी 1:30 वाजता मुंबई पोलिसांनी वडाळा बस डेपो आणि आंबेडकर कॉलेजच्या परिसरात पूर्णपणे घेरून मारलं. मन्या त्यावेळी आपल्या प्रेयसीला भेटायला गेला होता. भारतीय गुन्हेगारी जगतातील तो पहिला लाईव्ह एन्काउंटर होता. तुम्हाला वाटेल मन्या सुर्वे हा गुन्हेगारी पार्श्वभूमीतून आला असेल, पण तसं नव्हतं. तो एक सुशिक्षित आणि हुशार विद्यार्थी होता. त्या काळात त्याला पदवी परीक्षेत 78% गुण मिळाले होते. शाळा आणि महाविद्यालयीन काळात मन्या हा अतिशय साधा मुलगा होता, परंतु त्याचा मोठा भाऊ हा गुन्हेगारी क्षेत्रात गेला आणि मन्या त्याच्या या स्वभावामुळे या क्षेत्राकडे आला आणि लवकरच अंडरवर्ल्डचा डॉनही झाला. त्या काळात संपूर्ण मुंबईत मन्याची दहशत होती. मन्याच्या आयुष्यावर शूट आउट ॲट वडाला हा चित्रपट आला आणि यात जॉन अब्राहमने मन्याची भूमिका उत्तमरित्या पार पाडलेली आहे. या चित्रपटातून मन्या बऱ्याच प्रमाणात समजून घेतला जाऊ शकतो. मन्यामुळे मुंबई अंडरवर्ल्डमधील जुने डॉन आणि पोलीस सर्वांकरता तो डोकेदुखी झाला होता. सगळे त्याचा गेम करण्यामागे लागले होते, परंतु मन्या अत्यंत हुशार होता. त्यामुळं त्याला पकडणं पोलिसांना अतिशय कठीण चाललं होतं. माणूस प्रेमात हरतो आणि मन्यासोबतही तसंच झालं. मुंबई पोलिसांनी त्याच्या प्रेयसीला फसवलं आणि त्याला भेटायला बोलवून त्याचा एन्काउंटर केला. मन्या सुर्वेचं पुणे शहराशी जबरदस्त नातं राहिलंय. मन्याचा जन्म 1944 मध्ये महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील रणपूर येथे झाला होता. तो आपल्या आई आणि सावत्र वडिलांसोबत राहत होता. मन्या लहानपणापासून खूप स्मार्ट. त्याला इंजिनियर बनायचं होतं, मात्र कॉलेजच्या काळातच तो गुन्हेगारी क्षेत्राकडे वळाला. तिथूनच त्यानं पोलिसांचा बदला घेण्यासाठी एक गँग तयार केली. याद्वारे तो काळ्या धंद्याकडेही वळाला. मन्या सुर्वेनं पहिली हत्या 1969ला घडवली. त्यानंतर तो चर्चेत आला. दाऊदचा भाऊ इब्राहिम कासकरचा खून पण मन्यानंच केला होता. त्याला शेवटपर्यंत मन्याचा बदला घ्यायचा होता, पण तो त्याला शक्य झाला नाही. दाऊद मन्याच्या नावानं घाबरत असे. मन्या एकमेव असा डॉन आहे ज्यानं दाऊदला अनेक वेळा मारून टाकायची धमकी दिली होती. या हत्येनंतर मन्या आणि त्याच्या भावाला जन्मठेपेची शिक्षा झाली. त्याला पुण्याच्या येरवडा कारागृहात ठेवण्यात आलं होतं. जेलमध्येही त्याचा दबदबा कायम होता. तो जेलमध्ये सुद्धा दादा झाला. तिथे त्याने अनेक कैदी त्याच्या गँगमध्ये सामील करून घेतले. जेल प्रशासन मन्यापुढं थकलं. येथेच त्याची दुश्मनी सुहास भटकळ नावाच्या कायद्यासोबत झाली. मन्या आणि सुहास यांचे जेलमध्ये वेगवेगळे गट होते. त्यानंतर मन्या जेलमधील सुहासच्या गँगमधील साथीदारांना मारू लागला. प्रशासनाला ही बाब ध्यानात आली, परंतु पुरावे सापडत नव्हते. म्हणून मन्याला रत्नागिरी जेलमध्ये पाठवण्यात आलं. बेकायदा रत्नागिरी जेलमध्ये पाठवलं म्हणून मन्यानं जेलमध्येच उपोषण सुरू केलं. तो जेवण घेत नसे, त्यामुळं त्याची तब्येत बिघडली आणि त्याला रत्नागिरी येथील दवाखान्यात पाठवण्यात आलं. मात्र मन्याच्या डोक्यात वेगळाच प्लॅन होता. 14 नोव्हेंबर 1979 रोजी रत्नागिरी येथील दवाखान्यातून पळून जाण्यात तो यशस्वी झाला. त्यानंतर 11 जानेवारी 1982 मध्ये एन्काउंटरमध्ये मारला जाण्याच्या आधी तो फरारच होता. दवाखान्यातून बाहेर पडल्यावर मन्यानं आपली गँग पुन्हा वाढवली. पुण्यातील जेलमध्ये 9 वर्ष राहून आल्यानं मन्या आता तरबेज गुन्हेगार बनला होता. मन्याची गुन्हेगारीही त्यामुळं वाढली. मन्याचा विश्वास 1000 पटीनं वाढला होता. तो आता कुणालाही दिवसाढवळ्या खल्लास करू लागला. तत्कालीन अंडरवर्ल्डमधील हाजी मस्तान, बाटलीवाला यांच्यासारख्या टोळ्यांना आणि नव्यानं उदयास येत असलेल्या दाऊद गँगला तो उघड आव्हान देत होता. भ्रष्ट पोलिसांना तो उघडं नागडं करून मारहाण करून बदला घ्यायचा. त्यामुळं पोलीस त्याला कमालीचं घाबरून होते. त्याच्या विरोधात सर्वच चिडीचाप असत आणि तो लोकांमध्ये हिरो बनू लागला. पोलिसांनी त्याचा बदला घेण्यासाठी बनाव रचत त्याला एन्काउंटरमध्ये मारलं. या एन्काउंटरचं नेतृत्व पुणे जिल्ह्यातील बारामतीचे रहिवासी असलेले तत्कालीन ACP इसाहक बागवान यांनी केलं होतं. बागवान यांनीच मन्यावर गोळ्या झाडल्या होत्या. मन्याची
मुंबईतील सगळ्याच डॉन लोकांनी प्रचंड धास्ती घेतली होती. मनोहर अर्जुन सुर्वे उर्फ मन्या सुर्वे हा मुंबईतील गुन्हेगारी विश्वातील पहिला हिंदू डॉन होता. मन्याची हत्या हा सर्वात पहिला एन्काउंटर असल्याची नोंद त्यावेळी करण्यात आली. आज जर मन्या सुर्वे जिवंत असता तर दाऊद, हाजी मस्तान, करीम लाला यांची पलटण मुंबईतून केव्हाच गायब झाली असती असं सांगितलं जातं. मन्या सुर्वे हा जरी डॉन असला किंवा गुन्हेगारी विश्वात जरी असला तरी सर्वसामान्यांसाठी काही चांगले उपक्रम राबवायचा म्हणून मन्या सुर्वेचे चाहते सुद्धा खूप होते. ही होती मुंबईतील गुन्हेगारी विश्वातील पहिला हिंदू डॉन मन्या सुर्वेची कहाणी. आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.